स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. दादा नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? राजू शेटगावडे. का बरं राजू शेटगावड्यांची? कारण तर इथून मग वारसा आहे त्यांना याचा म्हणजे राजकीय वडिलांच्या याच्यामुळं त्यांचं जमू शकतं. पण आता एकंदरीत तुमच्या जिल्हा परिषद गटात पाहता असं आहे, पण काय आवाज चालू आहे की घराणेशाही नको आता. हा लोकांना वाटत असेल तसं, पण लोकांचा तिकडं कल जास्त आहे कुठं? राजू शेटगावड्यांच्याकडं. पण त्यांनी जर पक्ष बदलला, पक्ष बदलला जरी असला तरी त्यांनी आता तो पक्ष बदलून ते गेलेत भाजपकडं, तरी त्यांचं म्हणजे निवडून येतील ते. नाही निवडून येतील, पण थोडस कुठंतरी सर्वसामान्य मतदार असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, यांची थोडीशी कुठंतरी भाजप या पक्षावरती थोडीशी नाराजी वाटते. याविषयी काय सांगता? नाराजी आहे. आता पक्ष कसा आहे, पक्षाने तिकीट दिलं म्हणजे त्यांना उभं राहणं गरजेचं आहे. आणि मग अनेक लोकांची अनेक मत आहेत. आता कोण कुठं देतंय, कोण कुठं काय करतंय, याच्यामुळं त्याच्या मनावर आहे काय करायचं ते ना. नाही, पण हाच जो मतदार एक विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भाजप या पक्षावरती तीव्र नाराजी दाखवली होती. हो. मग आता तुम्ही भाजपच्या पाठीमागे जाणार की भाजपच्या पाठीमागे नाही जाणार? आता जी लोक राजू शेट्टी आहेत ना, ती त्यांच्याच पाठीमागे जाणार. आणि जी आहे ती इतर ठिकाणी जाणार. असं नाराजी हे निमित्त होतं का? नाराजी आता जनतेच्या मनात नाराजी जरी असली तरी पण लोकशाहीचा कौल ज्याचा त्याच्या मतदाराचा त्याचा कौल वेगवेगळा आहे. दादा नमस्ते. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? कोण विजय होईल? हवा नाही सांगता येत. चौघही उमेदवार टपचेच आहे, त्यामुळे सांगता येणार नाही कोणचं. पण तुमचा पंचायत समितीला तुमच्या गावाचा उमेदवार आहे, कसं राहील मताधिक्य त्यांना? गावचं आहे म्हणलं, गावचा उमेदवार आहे ना. मताधिक्य राहील का? हा राहील. गावच्या उमेदवार? हा गावचं राहील. दादा नमस्ते. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? काय तर सगळेच उमेदवार सारखेच आज एक तर फाईट आहे सगळीच. बरोबर आहे. आलं लक्षात. कुठलाच उमेदवार हा कमी नाहीये. कुठला घ्या तुम्ही, पोकळे घ्या एक नंबरच माणूस, किंवा राजेंद्र गावडे घ्या एक नंबर, अण्णा घ्या एक नंबरच माणूस. त्यामुळं आज तरी शाश्वत सांगतात नाही काय होईल ते. तरी पण हवा कुणाची तसं नाही सांगता येत आज. तुमच्या गटामध्ये, तुमच्या पंचायत समिती गणामध्ये उमेदवार आहे तुमच्या गावातला, उमेदवाराला मताधिक्य राहील का? हो राहील. आमच्या गावचा आहे, शेवटी भावकीतला आहे आमच्या. ओके धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? डॉक्टर पोकळे यांची. का बरं डॉक्टर पोगळेंची हवा? कारण की डॉक्टर पोकळे हे हुशार व्यक्तिमत्व आहे आणि लोकांच्या सुखदुःखात आहे. बाकीचे उमेदवार नाही जात का सुख दुःखात? सगळेच चांगले दोन्ही आहे. कारण की अभ्यास त्यांचा खूप आहे. प्रशासनापैकी सगळ्यांपैकी अभ्यास जास्त आहे. बाकीचे उमेदवार उच्च शिक्षित नाहीत का? आहे ना. उच्च शिक्षित आहेत. प्रशासनाचा अभ्यास थोडा डॉक्टर साहेबांना जास्त आहे. अच्छा ओके धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटात टाकले अजय कवटे यामुळे जिल्हा परिषद गटात हवा कुणाची? डांगे, बाळासाहेब डांगे. काय बाळासाहेब डांगेंची हवा? मराठी मुद्दा जरांगे फॅक्टर चालू? चालेल. नक्की 70% मराठी आहे. ओके. हा, जिल्हा परिषद गटामध्ये 70% मराठी आहे. का नाही चालला? चालायलाच पाहिजे. त्याआरती दलांगी गेला होता उपोषणाला, त्याआरती ढीग लागले होते बेसलरीच्या वाढल्या भाकरी वगैरे. आता इथं पॅटर्न चालायलाच पाहिजे. तर मराठीच नाही म्हणायचं म्हणून. पण त्यांनी थोडासा पक्ष बदलला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला त्यांनी. कोणी? बाळासाहेब डांगेंनी. शेवटी मराठी झालं ना. पक्ष बदलू द्या. उद्धव साहेब मराठीच, डांगे मराठी झाला ना. मराठी मुद्दा चालायला पाहिजे ना. ओके. पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? दामोहनाची. का बरं दामोदरांची हवा? गोरगरिबांसाठी चांगला माणूस आहे. गोरगरिबांसाठी जरी चांगला असेल तर ते पहिले तुतारी या पक्षात होते. असू दे, माणूस एक नंबर आहे. गोरगरिबांसाठी माणूस एक नंबर आहे. दामोदर नागोडे. 100%. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात.
तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? दामोन का बरं दामोदरांची हवा? का तर आम्ही परत घराची माणसं आहे. अच्छा. हो आपण ते काही काळ घड्याळापासून थोडे दुरावलेले होते. हो दुरावले होते पण तरी पण आम्ही घराची आहे शेवट पण घराचीच राहणार. ओके. हो. धन्यवाद. हो. परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. सध्या तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? कोण विजय होऊ शकतो? म्हातारा काय सांगायचं नाही, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, तुम्हाला अनुभव जास्त आहे. आहे पण आता काय कोण ऐकायला येत नाही कोण नाही कोण सांग हे तर पुढे मग- पुढे असं आलं फिरून चक्कर देऊन पण त्याला ज्येष्ठ नागरिकांची एक असेल ना ओढ असेल कुठं तर एखाद्या नेत्याकडे किंवा आता काय. पहिले पण हाय बा आम्ही बा साहेबाला करतोय मतदान मग आता काय कोणते साहेब? राजू गांधी धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? अहो आता कोणची सगळ्यांचीच म्हणावं लागेल. सगळ्यांची नाही, पण तुमच्या गावामधनं पंचायत समितीला उमेदवार आहे. हा एकंदरीत कसं बरं मतदान राहील त्यांना पंचायत समिती का जिल्हा परिषद पंचायत समितीला? असे हो. काय झालं पंचायत समितीला म्हणलं मग आहे पाकटीची बाई. पण हवा कुणाची सध्या मतदारसंघामध्ये? आता त्यांचीच हवा म्हणावं लागेल जागेची. डांगेलची. हा ओके, धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आहे ना सध्या हवा कुणाची? आहे डॉक्टरांची का बरं डॉक्टरांची हवा? काय आता कोणी सांगू मग तुमच्या गावचा उमेदवार आहे म्हणून डॉक्टरांची हवा का? मग आता घरातलाच उमेदवार आहे आमचा. घरातला जरी उमेदवार असेल तर गाव पाठीमागे राहील का? राहील ना. उमेदवाराच्या? राहील ना राहील. मताधिक्य राहील का? राहील ना हा? राहील ना ओके. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? हवा तर सांगता यायचं नाही, चौरंगी लढत आहे, त्यामुळे कोणाची हवा सांगता यायचं नाही. सगळ्यांचीच हवा आहे सध्या. पण पंचायत समिती म्हणून आमच्या गावातले एक उमेदवार आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ. बाकी काही सांगू शकत नाही. समजा पंचायत समितीला तुमच्या गावातला उमेदवार आहे तर मग वरचं सीट क्रॉस वोटिंग होईल 100%. ओके, धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. हा. तुमच्या वडनेर गावामध्ये किंवा तुमचा जो पंचायत समिती गण आहे या गणामध्ये सध्या हवा कुणाची? आता आम्हाला वाटतंय बा डॉक्टरची. का बरं डॉक्टर? डॉक्टर आता ते बाकीचे समजे पक्ष बदली करून गेल्यात. हा. डॉक्टर आहे बा ज्या पक्षात त्याच पक्ष त्याच्यावर वाटत आहे बा त्या पक्ष त्याला मदत होईल एकनिष्ठ थांबले डॉक्टर साहेब, त्याचा हा. फायदा होईल का त्यांना? होईन असं वाटतंय. नक्की. हा ओके, धन्यवाद. तुमच्या पंचायत समितीला उमेदवार आहे, आहे ना, गावातून मताधिक्य राहील का? राहील ना. नक्की राहील. हा. गाव पाठीमागे राहील. राहील. 100% राहील. हा लोक लागलं. तुमचा जो टाकले अजयकोट एम जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये हवा कुणाची? हवा आता लगेच नाही सांगता येत अजून. तरी पण तुमच्या मनातला उमेदवार कोण? आता आमच्या म्हणाला आता चियारी पण आहे, पण आता ते तुमच्या आता काय होईल काय सांगता येत तुमच्या गावातला पंचायत समितीसाठी उमेदवार आहे, नाही. मताधिक्य कसं राहील? नाही, गावातून चांगलं राहील. मताधिक्य 100% राहील. हो गावातल्या. मग त्या उमेदवाराचं मताधिक्य राहत असेल तर मग वरच्या उमेदवाराला मताधिक्य मानायचं का? आता ते नाही ना सांगू शकत.